छोट्या मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कोल्हा आणि कावळा. एका जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याला खूप भूक लागली असल्यामुळे अन्नाच्या शोधात तो जंगलात भटकत होता. चालता चालता त्याची नजर एका झाडावरील उंच फांदीवर बसलेल्या कावळ्यावर पडली. याआधी कोल्ह्याने कावळा पाहिला नव्हता असे नाही, पण त्याचं लक्ष त्या कावळ्याच्या चोचीत धरलेल्या पोळीच्या तुकड्यावर गेले. आता इतर कुठे जायची गरज नाही. ही पोळी आता माझीच आहे. असे धूर्त कोल्ह्याने स्वतःशीच विचार केला आणि झाडाखाली उभा राहिला. मग गोड आवाजात डोकं वर करून कावळ्याला म्हणाला, सुप्रभात माझ्या सुंदर मित्रा. कावळ्याने कोल्ह्याचा आवाज ऐकून आपले डोके खाली केले आणि कोल्ह्याकडे पाहिले, पण त्याने आपली चोच घट्ट बंद करून ठेवली आणि कोल्ह्याच्या अभिवादनाला प्रतिसाद दिला नाही. कोल्ह्याने गोड आवाजात म्हटले, तू खूप सुंदर आहेस मित्रा. बघ तुझे पंख कसे चमकत आहेत. तुझ्यासारखा सुंदर पक्षी मी पाहिला नाही. तू जगातील सर्वात सुंदर पक्षी आहेस. तू पक्ष्यांचा राजा आहेस. त्याची इतकी स्तुती आजपर्यंत कावळ्याने कधीच ऐकली नव्हती. तो खूप आनंदी होत होता, पण त्याने आपले मौन मोडले नाही. इकडे कोल्हा प्रयत्न करत राहिला. मित्रा, मला आश्चर्य वाटते की एवढ्या सुंदर पक्षाचा आवाज किती गोड असावा. तू माझ्यासाठी गाणे गाऊ शकतोस का? असे कोल्ह्याने कावळ्याला म्हटले. कोल्ह्याच्या तोंडून त्याच्या आवाजाची स्तुती ऐकून कावळा आता राहू शकला नाही. त्याने ठरवले की आता आपण गाणे बोलावे. त्याने गाणे बोलण्यासाठी चोच उघडली आणि चोच उघडताच त्याच्या चोचीत असलेला पोळीचा तुकडा खाली पडला. कोल्हा ज्याची वाट बघत होता ती पोळी त्याला आता भेटली. कोल्ह्याने ती पोळी उचलली आणि पळत निघून गेला. तात्पर्य: खोट्या स्तुती करणाऱ्यांपासून नेहमी दूर असावे. हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.